प्रिमियर लीग, कारण पनवेल प्रीमियर लीग नंतर आपण इथे मोठी लीग बघतोय, अर्थात पेन प्रीमियर लीग या स्पर्धेत आपण पाहतोय की आपल्या पेन तालुक्यातले प्रत्येक विभागातनं येणारे सगळे खेळाडू एकत्रित करून या लीगचं आयोजन केलं गेलं आहे. कौतुक करूया सर्व आयोजन कमिटीचं. आणि ते मॅच स्टार्ट होईल दोन बल्लाढ्य टीम मध्ये, RV11 वर्सेस डीजे स्पोर्ट्स स्पृहा 11 या दोन बल्लाढ्य टीम मध्ये. आणि टॉस जिंकला या ठिकाणी आपण पाहतोय डीजे स्पोर्ट्स स्पृहा 11 टीमच्या कॅप्टन आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलं RV11 टीमला. बिग फाईट मॅच, यू आर वॉचिंग बिग फाईट मॅच. पुन्हा एकदा मी सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक ग्राउंडवरती हार्दिक स्वागत करेल. आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात PTC पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली जाते. केडी अँड त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी त्यांची पूर्ण टीम रेडी आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. जाऊया आपण मैदानावरती. दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाला स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळेल. आणि इथे सलामीवीर जोडी येते स्वप्न आणि अभिलाषा मनी बागून. इथे दोन खेळाडू सलामीसाठी येत आहेत, कुमार आणि वैजनाथ. कुमार पाटील आणि वैजनाथ पाटील हे खेळाडू आपण पाहतोय. कुमार पाटील बिलॉंग करतोय वरेडी आणि त्याच्यानंतर वैजनाथ पाटील बलवली टीम कडनं बिलॉंग करणारा खेळाडू आज खेळतात RV11 टीम कडनं. तर जाऊया मैदानावर. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय पहिला गोलंदाज प्रसाद पाटील कलवे. हा गोलंदाज सज्ज झालाय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. सामना स्टार्ट, लेट्स प्ले. पहिला चेंडू भरपूर चांगला अतिशय वेगानं होता, आता चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या भरपूर बाहेर गेलाय आणि पंचांनी त्या ठिकाणी स्वैर घोषित केलं. अव्वांतर धाबेने इथं खातं खुलं झालंय. बॅटिंग करत असताना RV11 संघाचं RV11 टीम वन या ठिकाणी आपण पाहिलं या ठिकाणी आगमन होत आहे. तर निश्चित पेन राजेश माते साहेब नगरसेवक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण आपल्या लीगच्या माध्यमातून स्वागत करूया. त्यांच्या समवेत प्रभाकर शेठ पाटील रामवाडी यांचं देखील आगमन झालंय. आणि त्यांचं देखील आपण आपल्या लीगच्या वतीनं PPL च्या माध्यमातून साहेब आपलं पुन्हा एकदा आम्ही व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. टीमची टोटल तुम्ही पाहिली तिथे 1 धावा. पहिला बॉल वाईट फेकल्यानंतर इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकलाय बॉलिंग मार्क वरती. प्रसाद कलवे टीम कडनं बिलॉंग करणारा खेळाडू आज इथे खेळतोय या टीम कडनं. पहिला बॉल भरपूर चांगला, एक डॉट आलाय चेंडू अतिरिक्त धाबेनं खातं ओपन झालंय. हा चेंडू देखील ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर, आउटसाइड दी ऑफस्टंप. अंपायर डिसिजन वाट बॉल आणि ते अतिरिक्त धाबा पाडतायत. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतो 2 या धावसंख्येमध्ये. प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभलाय या PPL ला, कारण काल सुपर संडे होता. काल देखील भरपूर संख्येने प्रेक्षक होते. काल हमरापूरच्या ग्राउंड वरती देखील आपण एक मोठी स्पर्धा पाहिली, तिथे देखील अफाट संख्येने प्रेक्षक होते. आणि आज देखील हा चेंडू भरपूर चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर इथे थोडासा टेकअप झालाय. ऑफसाईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सलामीवीर खेळाडू तुम्ही बघताय. सलामीसाठी 2 बॉल डॉट झाले. कुमार पाटील ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, कारण डावकरी आताचे खेळाडू नेहमी विस्फोटक असतात. तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट जरी पाहिला असेल किंवा टेनिस क्रिकेट जरी पाहिलाय, या दोन्ही फॉर्मॅट मध्ये जे डावकरी आताचे खेळाडू नेहमी विस्फोटक ठरल्यात. मग आज या डावकरी आताच्या खेळाडूला इथे प्रसादनं शांत ठेवलाय. रिव्हर्स शॉट आणि ते चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फलंदाज कुमार पाटीलच्या बॅट मधून चौकार. चौकार ठोकलाय, चौकार आलाय. इथे पाहिलं 2 बॉल शांत राहिला. आणि मी सुरुवातीला सांगितलं की कुमार लेफ्ट हँड बॅट्समन आहे. डावखुरे आताचा खेळाडू क्रिकेटमध्ये जास्त का शांत बसत नाही आणि ते दाखवलंय. इथे चौकार आलाय. टीमची टोटल 6 रन्स. फुल टॉस चेंडू आमंत्रण दिलंय, मग आमंत्रण स्वीकारू शकला नव्हता आणि ती संधी होती क्षेत्ररक्षकाला की खेळाडूला बाद करण्याची. कॅच ड्रॉप केलं. कॅचेस विन द मॅचेस.
तर आम्ही नेहमीच सांगतोय पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. क्रिकेट खेळण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे 4 गोष्टी पाहिजेत: योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन. या 4 मूलभूत गोष्टी आहेत ज्या तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकतात. झेल सोडला त्या ठिकाणी वाईडिश लॉंगानला. क्षेत्ररक्षक रोशन होते, कलब्याचेच होते आणि त्यांनी झेल देखील सोडला. एक चांगला खेळाडू रोशन, मात्र रोशनकडनं फार चुका होत नाहीयेत आणि यावेळेस त्याच्याकडनं चूक झाली. हा चेंडू इथे फांब लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न दैवपर्यंत मानावे लागतील, अन्यथा माघारी यावं लागलं असतं. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती आणि ते बॉल 5 फेकले गेलेत. 5 बॉल मध्ये टीमची टोटल जर पाहिली 8 रन्स आलेत. षटक क्रमांक पहिलं आणि 2 बॉल स्वेअर आल्यात. त्याच्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. एकूण टोटल पाहिली आपण धाबाकाबती 8 धाबा. शेवटचा अंतिम बॉल पहिला पॉवर प्ले मधला. गोलंदाज प्रसाद पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू बॅटची लागल्यानंतर इथे यष्टा उद्ध्वस्त होत आहेत आणि खेळाडू बाद इथे सलामी वीर कुमार पाटील बॅक टू द डगआउट. छत्रपती शिवरायांचं संगीत. रायरेश्वराच्या शिवपिंडावरती क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून आणि मुठभर मावल्यांना घेऊन महाराजांनी तोरणा या गडावरती पहिलं तोरण लावलं. आणि काय आई जगदंबेनं उजवा कौल दिला. डब्यानं भरलेला हंडा एका बुरुजाचं काम करता वेळी सापडलं. राजे तेव्हा समजले की स्वराज्य नक्कीच निर्माण होईल आणि बघता बघता काही वर्षातच स्वराज्याची स्थापना माझ्या राजांनी केली. राज्याभिषेक दरम्यान आपण पाहिलं आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, औरंगजेब हेच नव्हते तर फिरंगी टोपीवाले इंग्रज पण होते आणि या सगळ्यांच्या माना झुकल्या. आणि तेव्हा कविभूषण यांनी एक ओळ लिहून ठेवली की झुकल्या भाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. छत्रपती शिवरायांचा इतिहास, छत्रपती शिवरायांचं संगीत इथे डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं जात आहे. तर आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपल्याला जपायची आहे. आज डीजे मास्टरने देखील एक चांगलं संगीत ऐकवलंय. टीमची टोटल झाली इथे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद, फक्त 8 रन्स. सुरुवात पुन्हा एकदा शांत झाली आहे. संयमी आणि शांत सुरुवात करत असताना इथे बॅटिंग करतायत आरबी 11 संघ. ज्या संघासमोर आपण पाहिलंय डीजे स्पोर्ट्स स्पृहा 11 हे संघ देखील मैदानावरती खेळतायत. आज एकूण 4 संघांचा समावेश या लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. सेकंड ओव्हर पहिला बॉल लॉप केलाय इथे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आउटफील्ड पास आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन आणि पहिला बॉल वरती येतोय चौकार. तेव्हा आमच्या समवेत तुमचे स्कोरर गेली 3 दिवस, 4था दिवस आहे, 3रा दिवस आहे, बेस्ट स्कोररची भूमिका निभावत आहेत संदीप भोईर. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. पूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक करूया. काय जबरदस्त ग्राउंड, कारण पेन मधलं एक ऐतिहासिक ग्राउंड आहे आणि या ग्राउंड वरती अनेक साऱ्या स्पर्धा होतात. हा चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. स्ट्रॉंग अपील. अपिलामध्ये उत्साह होता, आत्मविश्वास कमी होता आणि सँडी पालकर सरांनी लगेच सांगितलं की चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर होता. कारण जेव्हा लेग बिफोरचा अपील केला जातो ना तेव्हा पंचांना 3 गोष्टी पाहाव्या लागतात: लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतोय, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर अर्थात उंची किती आहे. आणि आता जर पाहिलं ती चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर होता, म्हणजे दिशाहीन चेंडू होता. त्यामुळे पंचांनी लगेच नोट आउट घोषित केलाय. हा चेंडू समोर घेतो मिड ऑनच्या वरनं, इनफिल्डला भेदून चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती मात्र इथे अडवलाय. रन्स मिळतील त्या ठिकाणी 2 धाबे बरोबर टीमची टोटल 14 रन. लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा खेळाडू कुमार पाटील ज्यानं फक्त आपल्या टीमसाठी 6 बॉल मध्ये फक्त 6 धाबेचं योगदान दिला. तो कुमार बाद झाल्यानंतर न्यू बॅट्समन आल्या मैदानावरती. 3ऱ्या क्रमांकावरती अभि खातू जो टीमचे कॅप्टन आहेत. अभि खातू ज्याच्यावरती जिम्मेदारी फार मोठी असेल. हा चेंडू लोवर फुल टॉस, चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, चेंडू उचलून फेकतील. रन्स मिळते 1. प्रथमिष्ट चांगलं क्षेत्ररक्षण खेळा. टीमची टोटल 15 रन, 15 धाबा धाबळकर होती.
मागच्या मॅच मध्ये 55 असं वाटलं होतं की कुठेतरी एक फायटिंग मॅच पाहायला मिळेल, मात्र ज्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळाली, विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग झाली आणि तब्बल 5 ओव्हर मध्ये ती मॅच त्या ठिकाणी जिंकली गेली. टीमचे टोटल 15 तुम्ही बघतायत. स्ट्रायकिंग वरती टीमचे कॅप्टन अभि खातू, ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य असे अनेक गुण या खेळाडूमध्ये भरले आहेत. आज स्वतःच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे आणि त्या जिम्मेदारीने त्याला क्रिकेट खेळायचं आहे. हा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेटचा पहिला बॉल देत दनादन बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करून सीमा रेषा पलीकडे चौकार. चौकार आले. अभि खातू त्यांनी सांगितलं की मी अभि सुरुवात करतोय. पहिलाच बॉल वरती काय आक्रमकता दाखवली आणि चौकारा बरोबर त्यानं खातं खुलं केलंय आपल्या एका अनोख्या अंदाजानं. पुन्हा एकदा शपोलून करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. यावेळेस मात्र गोलंदाजानं चेंडू भरपूर चांगला फेकला. गुडलेनवरती चेंडू, त्याच्या चेंडू पडल्यानंतर आपण पाहिला डीप राहिलाय. डॉटबॉलची समाप्ती. ओव्हर नंबर सेकंड कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि टीमची टोटल 19 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एकोणीस धावा धाबळकती लागल्यात. तर 19 धावा आपण पाहिला तर क्रिकेटच्या दुनियेत वीरेंद्र सेहवागसाठी खूप लकी आकडा राहिला. टेस्ट मॅच मध्ये त्याने 319 केल्या, वन डे मॅच मध्ये त्याने 219 केल्या आणि T20 मध्ये त्यानं 119 हा त्याचा बेस्ट टोटल राहिला. मात्र ते सगळीकडे आपण पाहिलं तर 19 आकडा आपल्याला एकच आठवण होईल, छत्रपती शिवरायांची जयंती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. जगात बारी 19 फेब्रुवारी आणि माझ्या राजाची जयंती येते आणि आता तयारी देखील सूर्य मोठ्या ताटामातात. आम्ही काल देखील पाहिलं अमरापूरच्या मैदानावरती भव्य दिव्य अशी मूर्ती होती छत्रपती शिवरायांची. कारण गेल्या प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक मान्यवराला आकर्षित करणारी ती मूर्ती होती. आणि पेन म्हटलं तर कलाकार आणि कलाकारांच्या कलागुणांना मी वाव देईल. कारण पेन मध्ये तुम्ही गणेश मूर्ती पाहिला, गणपती तुम्ही पाहिले, तुम्ही सगळ्या मूर्ती ज्या आहेत ना त्या पेन मधनं तयार होत आहेत, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. चांगला चेंडू आहे, ते समोर खेळतात, तिथे चेंडू वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. जोपर्यंत बॉल उचलून फेकतील तोपर्यंत त्या ठिकाणी रन्स मिळत आहेत ते 2 आणि 2 धाबे बरोबर टीमची टोटल पोहोचली ती 21 या धावसंख्येवरती. व्हेरी गुड क्रिकेट. आणि खरं तर आम्ही आयोजन कमिटीचं कौतुक करू, कारण पेन विभागातल्या प्रत्येक विभागातनं खेळाडूंची निवड करून आज PPL पेन प्रीमियर लीग भरवली गेली आहे. कारण या सर्व खेळाडूंना एकत्रित करून जी आपण लीग बघतोय आणि काय जबरदस्त क्रिकेट स्पर्धा, 4 दिवस एकूण चालणारी क्रिकेटची स्पर्धा आज 3रा दिवस आहे. हा चांगला फटका पॅडल स्वीप केलाय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू फरार, सीमा रेषा पलीकडे चौकार. थँक्यू टीचे. खऱ्या अर्थानं जेवढे खेळाडू खेळतायत ना पेनच्या या PPL मध्ये, सगळ्यांनी आभार व्यक्त एकाच व्यक्तिमत्वाचं केलं पाहिजे. अर्थात ज्यांनी ही स्पर्धा आपल्याला एकत्रित आणून भरवली आहे ते आमचे सर्वेश सरबा या लीगचे प्रसाद वास्कर उर्फ लल्ला, ज्या नावाने ज्याला संबोधलं जात आहे. हॅट्स ऑफ, सलाम आहे तुमच्या कार्याला. हा चेंडू भरपूर चांगला आहे, इथे पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतोय. अतिशय वेगानं बॉल होता. गुडलेन मध्ये तुमचं नियंत्रित टप्पा फार महत्वाचा आहे. तुम्ही गोलंदाजी करताना तेव्हा तुमचा टप्प्याला नियंत्रित असलं पाहिजे आणि तो टप्पा अचूक फेकलाय गुडलेन बत्ती आणि गुडलेन बत्ती थोडासा टेक ऑफ केला आणि सरळ इथे फलंदाजाला बीट करून सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती. टीमची टोटल आहे 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सुट्टीचा दिवस नाहीये तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग अपाट संख्येनं पाहायला मिळतात. कारण क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक असतात ना, त्यांची नेहमी गर्दी असते मैदानावरती आणि असं ते दर्दी क्रिकेटचे प्रेक्षक वर्ग बघा. मैदानाच्या चारी बाजून काही प्रेक्षक आमच्या समोरच्या कक्षाच्या उजव्या साईडला उन्हात उभे राहून सुद्धा
क्रिकेटचा आनंद घेतात, म्हणजे क्रिकेटवरती किती प्रेम आहे आणि क्रिकेटला किती ते प्रेम देतात हे आज आपल्याला पाहायला मिळते. काही प्रेक्षक तुम्ही पाहिलं सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये गजबजून भरलेत आणि आपण काही प्रेक्षक आमच्या समोर व्यासपीठाच्या झाडाखाली प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. फार चांगलं आयोजन. पीपीएल बॅक टू द बॉलर समोर घेतात, इथे चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये शतक्षक वेगाने येतात, चेंडू उचलून फेकतील तोपर्यंत त्या ठिकाणी रन्स मिळाली. एक सिंगल बरोबर टीमची टोटल पोहोचली होती 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 27 धावा. चांगली पार्टनरशिप होत चालली आहे. सुरुवात कुमार पाटीलनं केली, त्याच्यानंतर कुमार बाजरे, तिथे आपण पाहतो अभिकातू आणि वैजनाथ पाटील हे दोन्ही खेळाडू मैदानावरती आक्रमकता दाखवत थोडी शांत संयमी खेळ करत इथे मैदानावरती एक चांगली स्कोर उभे करतात. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्ले, प्रसाद पाटील एक वेगवान गोलंदाज. आता चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्टली चाललंय, मात्र खेळाडू पोहोचला तोपर्यंत क्रीज मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, कारण तुम्ही जेव्हा पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवताना तो चतुर आणि हुशार पाहिजे आणि तेच झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओव्हर नंबर सेकंड म्हणजेच पॉवर प्ले समाप्त झालेत आणि या पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना इथे आरव्ही 11 टीमची टोटल झाली आहे 28 रन, 28 धावा, एक बाद, डीज. थँक्यू डीजे. काय जबरदस्त संगीत होतं. तर सकाळी सकाळी उठल्यानंतर ना प्रत्येक जण आपल्या सोना आणि बाबूला मेसेज करत असते, अरे जवानी दीवानी है, 21 तक जवानी, 22 में छोकरी, 23 में नौकरी, 25 में शादी, 30 तक बच्चे, 60 में रिटायरमेंट और उसके बाद मौत की तयारी. टीमची टोटल झाली ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. पीपीएल अर्थात पेन प्रीमियर लीग 2022 हे पर्व, नवीन वर्षाची नवीन सुरुवात इथे या लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूला एक चांगला खेळ दाखवायचंय. हा चेंडू लो फुल टॉस चेंडू समोर बीट केला आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, स्टँडर्ड क्षेत्ररक्षण, स्वतःला हवे स्टेज केलं. अंतिम क्षणाला बॉडी बॅलन्स करत असताना बॉल अडवलाय. कौतुक करेल त्या ठिकाणी. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षक निखिल होते आणि चेक केलं जातं इथे निश्चित. तिथनं प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद आला. काही प्रेक्षक सांगतात की चेंडू अडवलाय, काही प्रेक्षक सांगतात की जी बॉल पाय टच झालाय बाउंड्री लाईनला. तर आम्ही ते चेक करतो, पेटिशनच्या माध्यमातून चेक केलं जाईल. निश्चित जो चेंडू अडवला आणि यस चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालंय. कौतुक करूया क्षेत्ररक्षकाचं, निखिलचं. उंबरडेचं निश्चित निखिल होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण, कौतुक करेल. फुलटॉस, आबेल मुझे मार आणि पंचांनी बीमर घोषित केलाय. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1+4, 5 धावा. अतिशय खराब बॉल, क्रिकेटच्या भाषेतला बीमर बॉल आणि त्यावरती पंचांनी लगेच नो घोषित केलाय. तर आज मी सांगितलं इथे नो बॉल वरती फ्रीट देखील असेल. टीमची टोटल झाली 35 रन्स. 30 षटक मार्गस्थ असताना गोलंदाज
प्रज्योत ज्योतिर्वाडा निश्चित खेळाडू बिलॉंग करत आहे आज या टीम मध्ये. आता त्यानं पहिला बॉल फेकला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी, देखील फुलटॉस बॉल होता. दुसरा बॉल त्यानं बीमर फेकलाय, म्हणजे त्याच्या हातात आज ग्रीप बसत नाहीये. फ्रीचा बॉल आणि त्यामध्ये आलाय एक ब्रँडेड षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग 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 बिग बॅ. फ्रीची संधी मिळाली, इथे गोलंदाजांना आज फार चुका केल्यात. थोडस मागडं षटक फेकतंय. मी सुरुवातीला सांगितलं की त्याच्या हातातला जी ग्रीप आहे ती ग्रीप आता बॉलवरती बसत नाहीये आणि त्यानं फार दाबा खर्च केले. 2च बॉल फेकलेत आणि तब्बल त्यानं इथे जबरजबर ना 13 धाबा खर्च केल्या. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली, एकूण धावसंख्या फार वेगानं पुढे सरकतीये. 41 रन या धावसंख्या आपण पाहतोय धावपकावरती. चांगला चेंडू आहे, समोर घेतात ऑफ साईडला, फटक्यामध्ये ताकद आहे. आता तो चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषा पलीकडे. फलंदाज वैजनाथ पाडीच्या बॅट मधून लगातारचा हा दुसरा षटकार. दोन बॉल 2 षटकार. आतापर्यंत 2 चौका ठोकल्यात, एकूण 3 चौका ठोकल्यात आणि 2 षटकार ठोकल्यात. काय वैयक्तिक 33 रन्स 33 मध्ये खेळतोय. वैजनाथ पाटीलचं कौतुक करेल, आपल्या टीम साठी एक चांगलं योगदान देतोय. फुलटा चेंडू, आत्ता मात्र फटका फसलाय आणि खेळाडू त्या ठिकाणी जज करतात निखिल आणि वेल जज वेल कॅच आणि ते फलंदाज वैजनाथ पाटील बॅक टू द डगआउट. मैदानावरती येतोय 4थ्या क्रमांकावरती शेखर भगत, पिच क्युरेटर. निश्चित खेळपट्टीचा भरपूर त्यांना अनुभव आहे. आज बघूयात खेळपट्टीवरती कशा प्रकारे ते खेळ करतील. नॉन स्ट्रायकिंग वरती खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटा चेंडू, आज मात्र हातात बॉल सावरत नाहीये आणि गेला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं. बिग 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 षटकार. अतिशय खराब बॉल, अतिशय खराब गोलंदाजी. कारण 5 बॉल मध्ये आता 25 रन खर्च केलेत. अतिशय मागडं षटक फेकला गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा प्रज्योतचा हा चेंडू समोर खेळतोय ते षटक रिझनला षटक झालं कंप्लीट. अतिशय मागडं षटक होतं आणि या षटकामध्ये एकूण 26 धाबा खर्च केला बॉलिंग करताना प्रज्योतनं. आणि टीमची टोटल जर पाहिली इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 54, अर्धशतकापेक्षा पलीकडे अर्थात 54 धाबा 2 बाद. डीजे
समाप्त झाला दिलगिरी व्यक्त करतोय, कारण जो स्कोरबुक आहे ना त्या स्कोरबुक वरती जो पेजवरती जे बॉलिंग जो गॅप आहे ना तो फार कमी आहे, त्यामुळे कधी कधी ना कॉमेंटर करताना देखील तो दिसत नाहीये, त्यामुळे 4 षटक झाले. दिलगिरी व्यक्त करेल. स्वप्नील मात्रेसाठी जेव्हा तो बॅटिंगसाठी येईल ना तेव्हा त्यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. राजेश म्हात्रे यांच्याकडनं देखील ते प्राइज असेल. मात्र स्वप्नील अद्याप आला नाहीये. आपण जाऊया, शेखर आलाय नवीन बॅट्समन, 5वं षटक घेऊन येतोय बॉलिंग मार्कवरती. मिलिंदचा पहिला बॉल घुटणे ते तमाशा ते कसं वाटलं होतं, मात्र इथे खेळाडू बाद झालाय. अतिशय मोठा धक्का लागलाय. अजून एक अडतात तिथे अभि खातू बॅक टू द डगआउट. ही संधी चालून आली होती, मात्र संधी स्वीकारता आली नाहीये. अजून एक खेळाडू मैदानातनं बाहेर, ज्यानं फक्त आपल्या टीमला 12 धाबेचं योगदान दिलंय. चला वेळ घेऊ नका. प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत आलोय, कारण वेळ फार महत्वाची आहे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये. वेळेची किंमत आहे ना तुम्ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाला विकला जातो ना तो रात्री रद्दीमध्ये 4 रुपये किलोने विकला जात आहे. सांगायचे तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. न्यू बॅट्समन वैभव सानप. वैभव सानप न्यू बॅट्समन, उंबार्डे गावचा खेळाडू आहे. चांगला चेंडू समोर खेळतात ऑफसाईडला. लॉंग ऑफ रिझन मध्ये सिंगल मिळणार. सिंगल बरोबर टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली, उंच भरारी घेत असताना आतापर्यंत 55 55 धाबा धाबळकती लागल्यात. म्हणजे 6 षटकामध्ये किमान ना 60-65 तरी रन्स बनवल्या, तरी कुठेतरी एक फायटिंग मॅच पाहायला मिळेल, एक हाय व्होल्टेज मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मात्र षटक फेकतो इथे 5वं मिलिंद म्हात्रे. 2 बॉल फेकले, 2 बॉल मध्ये 1 रन देत 1 विकेट देखील घेतलाय. आणि कधी कधी कसं आहे ना की पहिल्या बॉलवरती गोलंदाजाला विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर त्याच्यात तो कॉन्फिडन्स आहे ना, आत्मविश्वास वाढतोय. तर आत्मविश्वास तुम्हाला लढण्यासाठी निश्चित मैदानावरती मिलिंदचं षटक जर पाहिलं 2 बॉल फेकले गेलेत आणि 2 बॉल मध्ये त्यानं 1च रन्स दिले. चला कॅप्टन का वेळ घेत आहेत, आम्ही अत्यंत तुम्हाला सांगितलं की वेळेची किंमत किती आहे आणि वेळ ही फार महत्वाची आपल्या आयुष्यात. तर गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा मिलिंद. हा चेंडू चांगला ब्लॉक हॉल मध्ये फेकतो. कार्पेट ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन रिजनला. सिंगल मॅली सिंगल बरोबर टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 56 रन, लॉस ऑफ 3 विकेट. नवीन फलंदाज जर पाहिला आपण मैदानावरती आलाय वैभव, जो नो स्ट्रायकर वरती आहे. आणि स्ट्रायकर वरती शेखर भगतला तुम्ही बघताय. शेखर भगत मध्ये देखील क्षमता भरपूर आहे. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गुडलेन वरती पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय आणि ते चेंडू निघून जातं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. ओव्हर नंबर 5. अतिशय सुरेख षटक फेकलं गेलंय. इथे गोलंदाजी करताना मिलिंदनं आतापर्यंत बॉल 4 फेकल्यात आणि फक्त 2 धाबा त्यानं खर्च केल्यात. पुन्हा एकदा ऑफसाईडला. आत्ता मात्र गॅप मध्ये चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आज प्रत्येक जिजाऊ मातेला असं वाटतं की आपल्या पोटी छत्रपती शिवराय घडावे. मात्र आजची जिजाऊ आहे ना मित्रांनो फार व्यस्त आहे आणि फार बिझी आहे. कारण संध्याकाळी ना आपल्या जिजाऊला संध्याकाळी ये रिश्ता क्या कहलाता है 7:30 वाजता माहेरची साडी, 8 वाजलं की सास भाऊ आणि 8:30 वाजता किचन मध्ये तिला काय बनवायचंय ना ते तिला माहित नसतं. ती युट्यूब वरनं चेक करते. 9 नंतर जेवल्यानंतर तिला आईस्क्रीम लागते. 10 वाजता पुन्हा एकदा एखादी मूव्ही बघते. 11 वाजता शहाजी राजे जॉबवर येतात तरी सुद्धा जागची हालत नाही. नाईलाजाने शहाजी राजांना हातात जेवण घ्यावं लागतंय तरी सुद्धा जिजाऊ मातेला घाम फुटत नाही. सांगा ना अशा परिस्थितीत अशा संस्कारातनं कसा जिजाऊ घडेल. जिजाऊ घडवायचं असेल ना तर आपल्या जिजाऊ मातेनं शिवरायांना महावीर राणा प्रतापांच्या गोष्टी सांगितल्या, मोठमोठ्या योद्धांच्या गोष्टी सांगितल्या आणि त्या संस्कारातनं छत्रपती शिवाजी घडले. मात्र आजच्या कलियुगात छत्रपती शिवराय घडणं फार कठीण आहे.
षटकं कंप्लीट झाली 5. अशी चर्चा करता करता 5 षटकं कधी संपली हे देखील आपल्याला समजलं नाहीये आणि 5 षटकं समाप्त झाल्यानंतर 60 रन. काय जबरदस्त सुरुवात. 12.00 ही सरासरी गाठत इथे टीमची टोटल पाहिली 60 धाब्यावरती पोहोचली आहे आणि अंतिम षटकामध्ये ना ही सरासरी मेंटेन ठेवली तर 70 पेक्षा जास्त स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आहे 60 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. जे मिडल ऑर्डरचे खेळाडू आहेत शेखर भगत आणि त्याचबरोबर वैजनाथ वैभव सानप हे 2 खेळाडू आहेत मैदानावरती आणि अंतिम षटक फेकण्यासाठी प्रथमेश पाटील खारसापोली एक बिग नेम. खारसापोली संघ देखील भरपूर बलाढ्य टीम आहे आणि त्या संघातनं बिलॉंग करणारा हा प्रथमेश पाटील इथे सज्ज झालाय. बॉलिंग ब्रेकवरती आणि स्ट्रायकरवरती खेळाडू डावखुऱ्या त्याचा वैभव. डावखुऱ्या त्याचे खेळाडू नेहमी विस्फोटक असतात आता मी नेहमीच सांगत आलो आणि आज देखील इथे आपण बघतोय. सेकंडवरती वैभव याला पहिला चेंडू मोठा पटकाचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. चेंडू जातो कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून स्पेललेक रिजन मध्ये आणि दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट करता करता खेळाडू झाला धावचित आणि इथे माघारी परतावं लागतंय फलंदाज वैभवला. बॅक टू द डगआउट. तर फलंदाज धावचीत झालाय. टीमची टोटल 61 रन, लॉस ऑफ 4 विकेट. न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय प्रमोद जमदाडे अंबिली गाव. अतिशय विस्फोटक खेळाडू आहे प्रमोद जमदाडे. हे नाव आम्ही भरपूर वेळा ऐकलंय आणि टेनिस क्रिकेट मधला तो एक विस्फोटक खेळाडू देखील आहे. त्याच्या नावावरतीनं अनेक सारे अर्धशतक आहेत आणि 18 बॉल 63 त्याचा बेस्ट स्कोर आहे. मला देखील आठवले त्याच्या इनिंग्स आणि ज्या प्रकारे तो खेळतोय. अतिशय विस्फोटक खेळाडू आहे. आलाय तो आता इथे 6व्या क्रमांकावरती. 6व्या क्रमांकाचा खेळाडू बघूया किती विस्फोटकपणा दाखवत आहे आणि गोलंदाजीतनं जर आपण पाहिलं पहिल्या बॉलवरतीच विकेट मिळाली धावचीत स्वरूपामध्ये. प्रथमेश पहिला चेंडू इथे पडल्यानंतर यस चेक करतात पंच सँडी पालकर सर आम्हाला सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त धाबा वाटतील. टीमची टोटल 62 रन 62 धाबा धाबगते लागलेत आणि अद्याप 5 बॉल आहेत. या 5 बॉल मध्ये ना एकाच 2 मोठे फटके लागले तर मी समजेल 70 प्लस रन होते आणि 70 प्लस धावसंख्या या खेळपट्टीवरती एक फायटिंग टोटल असेल आणि सेकंड 17 मध्ये जेव्हा संघ मैदानावरती उतरेल स्टेजिंग साठी त्यांना मात्र इथे संघर्ष करावा लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राईट मूव्ह द विकेट. हा चेंडू इथे समोर करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो कव्हर रिझनला. शतकच्या वेगानं पुढे आल्यात. मिसफिल्ड अतिशय खराब क्षेत्ररक्षण आणि 2 रन्स तर कंप्लीट झाल्या. जिथे 1 रन्स होती तिथे 2 रन्स गमवाव्या लागतात. क्रिकेटमध्ये ना एका धाब्याला फार महत्व असतं. तुम्ही पाहिलं असेल एका धाब्याने जेव्हा सामना पराभूत होतो ना आपण तेव्हा तो सामना आपल्या जिव्हारी लागतो. रक्ताचे अश्रू डळावे लागतात आणि एके धाब्याला किती किंमत आहे. तर आपण नेहमीच सांगतो ना जसं राजकारणात एका मताला आणि परीक्षेत एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका रन्सला फार महत्व आहे आणि ते रन्स मिळाले 2. टीमची टोटल होती ती 64 64 धाबा. प्रमोद स्ट्राईक एंडवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतोय. स्वतःतली असलेली ताकद त्याला सिद्ध करायची होती आणि आता ही विकेट बहाल करावी लागते अर्पण करावी लागते धावचीत स्वरूपामध्ये प्रमोदला आणि अजून एक धक्का लागलाय 5वा. प्रमोद बॅक टू द डगआउट.
बॅट्समन मैदानावरती येतोय. त्याच्या अगोदर जो बॅट्समन आलाय मंदार नाही आहे, न्यू बॅट्समन सुयोग आहे. आणि आता जो बॅट्समन आलाय सुमित पाटील. कधी कधी ना, कारण लीगचं जी स्पर्धा असते त्यामुळे तुमचा बाराबाग खेळाडू आहे ना, त्याला परफेक्ट माहिती नसते. कधी कधी हे होतं आणि लांबून कधी कधी ड्रेस कोड वरती त्याला ओळखणं कठीण असतं. बाराबाग खेळाडूचा कुठलाच इश्यू नसतो, कारण त्याला ओळखणं कधी कधी कठीण असतं. हे देखील आपण चित्र बऱ्याचदा लीगच्या माध्यमातून पाहतोय. तर जाऊया मैदानावर. अद्याप बॉल शिल्लक राहिले ते 2. हा चेंडू चांगला आहे, ते समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ब्लॉकल होता. चेंडू झाला पॉइंट रिझन मध्ये. ते शतरक्षक वेगानं आलायत आणि रन्स बनतात 2 रन. बिटवीन द विकेट चांगली आहे. आणि तिसऱ्या धाब्यासाठी पुन्हा एकदा धावचित स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालेत. एका पाठोपाठ जर या षटकामध्ये 3 खेळाडू धावचित स्वरूपामध्ये गेलेत, तर एकूण 4 खेळाडू या षटकामध्ये रनआउट झालेत. म्हणजे टीमची टोटल जर पाहिली आपण, धावफलकावरती लागली 67 रन, 67 धाबा. आणि या षटकातला आता बॉल शिल्लक राहिल्याचं अंतिम. आता न्यू बॅट्समन येतोय मंदार. सुमित पाटील आउट झालाय. सुयोग आता स्ट्राईक एंडला असेल. न्यू बॅट्समन मंदार आलाय. मंदार सो हमरापूर टीम कडनं खेळणारा खेळाडू, हमरापूर मधनं बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आज तो याला इथे बॅटिंग साठी. मात्र शेवटचा अंतिम बॉल असेल, त्याला संधी मिळणं फार कठीण आहे. 67 लास्ट बॉल. उलटा चेंडू शपथ झाले अगोदर आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत इथे 5वा खेळाडू धावचित होतं एका षटकामध्ये. हा देखील विक्रम असेल या ओव्हरमध्ये, कारण एका ओव्हरमध्ये 5 खेळाडू धावचित झालेत. आणि टीमनं बनवल्या पहिलं सत्र समाप्त होते 6 ओव्हरमध्ये. इथे 68 धाबा झाल्यात. 69 धाबेचं टार्गेट उभं केलंय मैदानावरती डीजे स्पोर्ट्स प्रुवा 11 या टीम समोर. एकूण 69 धाबेचं लक्ष असेल. पहिलं सत्र झालं समाप्त. पहिला ओव्हर आपण पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग पाहिली. पहिला ओव्हर पासून अटॅकिंग रूप धारण केलं. पहिला सुरुवातीला 2 पॉवर प्ले थोडेसे शांत होते. मग जो चौथा षटक होता ना, चौथा षटक तो अतिशय बागडा पडला, जिथे 26 रन झाल्या. आणि टीमनं एकूण 68 धावा केल्यात बॅटिंग करत असताना आरबी 11 संगणम. आणि आता 69 धाबेचं लक्ष डीजे स्पोर्ट्स प्रुवा 11 टीम समोर असेल. आणि सामना कसा असेल, मॅच कोण जिंकेल, 69 धाबा चेस केला जातील की त्यांना रोख लावली जाईल, ऐकूया मायक्रोफोनवरती ताडागावचा बुलंदाबाज आमचे मित्र रोशन पाटील सर, मॅन फ्रॉम तारा. भाषेचा बुलंदा वाजत हेलो हेलो, धन्यवाद। सबसे पहले तमाम दर्शकों को धन्यवाद। देखा जाए आज का बेहतरीन मुकाबला, जिस तरह से का शुरुआत हुई थी, पहले ओवर में केवल 6 रन आए थे, उसके बाद बड़ा विकेट भी मिला था। लेकिन हालांकि पहले ओवर में 8 रन आए थे, उसके बाद देखा जाए दूसरे ओवर में 19 रन और
और देखा जाए 2 ओवर में 19 रन बने थे। उसके बाद तीसरे ओवर में चौथे ओवर में आए 26 रनों, काफी महंगा ओवर पड़ा था जिसके ऊपर काफी छक्के लगे थे, 3 छक्के लगे थे मेरे ख्याल से। प्रजोत का काफी महंगा। और उसके बाद देखा जाए जो प्रथमेश ने गेंदबाजी की, उसने उस ओवर में केवल दिए 8 रन, और मिलिंद जिन्होंने अपने 5वें ओवर में दिए 6 रन। तो देखा जाए अब कुल रन संख्या हो चुके 68 और 69 का लक्ष्य रखा है जहां तक देखा जाए जीतने के लिए। डीजे स्पोर्ट्स स्पुआ 11 टीम के सामने। चलिए ओपनिंग जोड़ी मैदान पे उतरिए और मैं विनती करता हूं आरवी 11 टीम को फील्डिंग लगाइए। चलिए ओपनिंग जोड़ी मैदान के ऊपर, यकीनन ओपनिंग जोड़ी प्रसाद पाटिल और हेलो यकीनन मेरे साथ जुड़े मेरे साथी समालोचक, यहाँ तक देखा जाए तारा गांव का बुलंद आवाज रोशन पाटिल, और उसके साथ देखा जाए सिद्धि करवले गांव के योगेश मड़वी सर, और बेहतरीन आवाज उनके साथ देखा जाए मौका मिला है। तो मैं चलता हूं लेके मैदान के ऊपर ओपनिंग जोड़ी यहाँ प्रसाद पाटिल और जहां तक देखा जाए निखिल माली। ओपनिंग जोड़ी मैदान के ऊपर प्रसाद पाटिल मैन फ्रॉम कलवा, और जहां तक देखा जाए निखिल माली उम्बोडे गांव से बनाम करते। 69 का लक्ष्य रखा है। देखा जाए कि जिस तरह से विकेट गिरे थे, कहा था कि सर ने कहा था कि एक ओवर में 5 विकेट रनआउट के रूप में गए थे, काफी महंगे होंगे आने वाले इस मैच में देखा जाए। और जिस तरह से हॅलो तर गाडी क्रमांक MH46AL 5887 जी फोरचाकी गाडी आहे, ज्या कोणाची असेल आपण तात्काळ तिथून बाजूला करायची। बघा फायर ब्रिगेडच्या ऑफिस समोर जी गाडी उभी केली आहे, तर आम्हाला सूचना आली आहे की आपण तात्काळ तिथून हटवा। तर इथे आम्ही सन्मान घेतोय, सन्माननीय विद्यमान नगरसेवक आदरणीय राजेशदा म्हात्रे साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो। राहुल ठाकूर आपणास विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते बांधकाम सभापती सन्माननीय विद्यमान नगरसेवक राजेश दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करायचा आहे। खरं त्यांना नगर सेवक नगरसेविका ट्रॉफी या स्पर्धेचे ते दमदार आयोजक आहेत। सामन्याला सुरुवात झाली आहे, गेम इज ऑन। जाऊया आपण मॅचच्या दिशेने। और जिस तरह से देखा जाए 69 का लक्ष्य रखा है जीतने के लिए। और ओपनिंग जोड़ी मैदान के ऊपर निखिल और प्रसाद। स्ट्राइक के लिए निखिल और पहली गेंद डालने के लिए तैयार अभिषेक, एक जबरदस्त ऑलराउंडर, पहली गेंद डालने के लिए तैयार। सभी की निगाह इस मैच के ऊपर, और ये गेंद पॉइंट के ऊपर से गेंद गोली की रफ्तार की तरह, 1 बाउंस 4 रन्स। डीजे
देखा जाए खराब फील्डिंग का नमूना पेश करते कुमार की तरफ से, और जहां 1 या 2 रन हो सकते थे वहां बाउंड्री मिल चुकी है बल्लेबाज को। तसीम मुकदम आपसे विनती करता हुए समालोचन कक्ष में आइए। और रशीम शताब सर आपसे विनती करता, रफीक शताब सर आपसे विनती करता हूं कि आप हमारे आयोजन कक्ष में आइए। और आपसे विनती करता हूं साहब, चलिए अब अतिथि देवो भव, और 1 रन के साथ खुद का खाते में और टीम के खाते में बढ़ती की टीम का स्कोर जाके रुका 9 रनों पर। अब स्ट्राइक के ऊपर जो कप्तान है इस मैच के, प्रसाद पाटिल, पहले 2 गेंदों में चौके लगने के बाद ये स्ट्राइक रोटेट की, अच्छे खिलाड़ी की पहचान होती है, क्योंकि 2 चौके लगने के बाद अगला चौका लगने से पहले उसने स्ट्राइक रोटेट की कि खराब गेंद आए उसका पूरा फायदा लेते और अच्छे गेंद का सम्मान करते। गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज अभिषेक खातू, फील्डिंग लग चुकी है। देखा जाए जिस तरह से तालमेल थोड़े से चूक रहे फील्डिंग में, कहां फील्डर रखना है, थोड़े से परेशान है कप्तान। और गेंदबाजी के लिए तैयार फिर से एक बार अभिषेक खातू, स्ट्राइक के ऊपर प्रसाद पाटिल, कलवा गांव से बनाम करने एक जबरदस्त बल्लेबाज, और ये पहले ही गेंद पे उड़ाया गेंद को, गेंद जा रही है स्ट्रेट ड्राइव, ये डाबर चमनप्राश छक्का चला से क्रिस गेल ने शुरुआत की थी, छक्के के साथ खाता खोला था, या प्रसाद ने भी छक्के के साथ खाता खोला। और जैसे कि कहा था सर ने कि लेफ्टी बल्लेबाज काफी ज्यादा तगड़े होते हैं। जिस तरह देखा जाए 2011 का वर्ल्ड कप जीता था, उसमें देखा जाए युवराज सिंह की काफी अहम भूमिका थी। उसके बाद देखा जाए 6 गेंदों में छक्के मारे थे 2007 के वर्ल्ड कप में। युवराज सिंह की तारीफ की जाए उतनी कम है, वैसे ही बल्लेबाजी करते हुए तक देखा जाए प्रसाद पाटिल। काफी दर्शक इस मैच का मजा ले रहे, काफी गर्मी है मैदान के ऊपर, लेकिन खिलाड़ी के ऊपर इसका कोई असर नहीं, क्योंकि ये खेल ही ऐसा है दोस्तों। इस दौरान फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी के लिए तैयार अभिषेक खातू, पहली और काफी पावर प्ले की, और ये थोड़ी सी गेंद बल्ले से चूकी, थोड़ी सी हाइट ली थी गेंद ने, और इसके बाद देखा जाए पहली मेरे ख्याल से डॉट गेंद जाती हुई, और स्कोर वहीं पे सीमित, यानी कि 15 रनों पर। और चलिए अतिथि देवो भव इस टूर्नामेंट की इस श्रृंखला की खासियत है दोस्तों। इस दौरान गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज अभिषेक खातू, अब तक देखा जाए 5 गेंदे फेंके चुके हैं, 5 गेंदों में 15 रन दे चुके, और ये हल्के हाथों से के लिए पॉइंट किस्म, जब तक गेंद को कवर करते खिलाड़ी 1 रन नहीं रोक सके, और 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 16 रनों पर। शुरुआत अच्छी, पहला ओवर खत्म हो चुका है, पहले ओवर के बाद टीम का स्कोर जाके रुका 16 रनों पर। हॅलो, पहिल्या षटकामध्ये अभिषेक खातू जो टीमचा मेन आयकॉन खेळाडू, जो टीमचा प्रमुख गोलंदाज, त्याच्या अगेन्स्ट मात्र प्रसाद आणि निखिलला भरपूर चांगली आक्रमकता दाखवली आहे। 16 धावा धावफलकावरती आल्या, 69 धावांचा पाठलाग करायचा आहे। मागच्या सामन्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीने बंटी आणि ज्याच्यासोबत जो खेळाडू होता प्रदीप, ज्याने जी सुरुवात करून दिली होती आपल्या टीमला, 2 षटकामध्ये 26 धावा आल्यानंतर मात्र प्रेशर क्रिएट झाला होता हितेश 11 कुंभाराली संघावरती। आता तसाच प्रेशर इथे आरबी 11 संघामध्ये क्रिएट होईल का, हा देखील प्रश्न पडलाय, कारण टीमच्या स्क्वॉड मध्ये आपण बघतो शेखर भगत स्वतः सिनियर खेळाडू आहेत, वैजनाथ आहेत, आणि यस्टर मागे ज्या पद्धतीने MS धोनी यस्टर मागे सातत्याने प्रत्येक बॉल मध्ये फिल्डिंग रिक्षामध्ये बदल करायचे, तसे आमचे स्वप्नील म्हात्रे हे देखील सज्ज आहेत। त्यामुळे इथे धावा रोखाव्या लागतील या सामन्यामध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला। यकीनन ये बात सही कही, क्योंकि फील्डिंग की विविधता सही होनी चाहिए, क्योंकि देखा जाए पहला और काफी महंगा होता, पावर प्ले में क्या बल्लेबाजी करनी चाहिए दिखा दिया है जिस तरह जीते स्पोर्ट टीम ने। और यहां तक गेंदबाजी के लिए दूसरे सियोक,
और वो सर मेरे साथ जुड़े हैं, जबरदस्त एक स्कोरर के रूप में देखा जाए हर साल हम यहाँ मिलते हैं, जो सुदर्शन मोकल की हो या अनिकेत प्रीमियर लीग हो या टूर्नामेंट हो, तो उसमें हम मिलते हैं। लेकिन यहाँ देखा जाए गेंदबाजी के लिए तैयार सीयोग, और जहां तक देखा जाए सुभाष टेम्बे सर एक जबरदस्त समालोचक, हमारे साथी समालोचक, और गेंदबाजी के लिए तैयार। ये गेंद हवा में उड़ाया, गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद गोली की रफ्तार की तरह दन 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 छक्का। करना पड़ेगा प्रसाद पाटिल को, कप्तानी पारी क्या होती है दिखाई दे प्रसाद पाटिल। क्यों भरोसा किया था डीजे स्पोर्ट बाबू ने, क्योंकि ये बल्लेबाज, इस बल्लेबाज में कुछ खासियत है, और यकीनन ये तगड़ा शॉट लगाया और इस 6 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 22 रनों पर। शुरुआत करारी इस तरह से देखा जाए और गेंदबाजी के लिए तैयार, और ये गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, अंपायर ने वाइड करार दे दिया। अतिरिक्त रन से टीम में बढ़ोतरी और टीम का स्कोर जाके रुका 23 रनों पर। ये ओपनिंग जोड़ी काफी अच्छा काम करते अपनी टीम के लिए। पावर प्ले का ये दूसरा ओवर चालू है। फिर से एक बार ऑफ स्टंप के साथ खेला गेंद, जब तक कवर के क्षेत्र में कवर करते खिलाड़ी, एक रन नहीं रोक, दूसरे के लिए पलटे, खतरनाक हो सकता है यहाँ, लेकिन जिस तरह से दौड़े चीते की चाल की तरह दौड़े और 2 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 25 रनों पर। जानते प्रसाद काफी बड़ा टारगेट है, उसे पूरा करना है, और काफी बड़ी लीग है ये पेन तालुका प्रीमियर लीग, जिसकी चर्चा काफी हुई थी और ये चर्चा हो रही है इस लीग की। दर्शक अभी भी इस मैदान पर मैच का मजा ले रहे हैं दोस्तों, लेकिन जानते प्रसाद के काफी चाहते जो यूट्यूब के माध्यम से मैच देख रहे हो, सभी को मैं धन्यवाद देता हूं कि प्रसाद का बल्ला बोल रहा है, लेकिन कमबैक करना पड़ेगा सीयोग को, क्योंकि अच्छे गेंदबाज है सीयोग। फिर से एक बार अच्छी गेंद मैं कहूंगा, गिरने के बाद अंदर आती हुई गेंद सीधी कीपर के दस्तानों में जाके रुकी, कोई रन नहीं, ये मैडन गेंद। गेंदबाजी के लिए तैयार सीयोग, कमबैक करते हुए सीयोग। अब ये जगह बनाने की कोशिश की थी, ऐसा लगा बल्ले का अंदरूनी किनारा, यकीनन अंदरूनी किनारा लगा, बड़ा विकेट। प्रसाद पाटिल बैक टू द पैवेलियन। क्यों तर विकेट गरजेचा होता खरं त्यांना RB11 टीमसाठी, आणि स्वप्नीलनं खूप चांगला एफर्ट त्या ठिकाणी लावलं। आणि तुम्ही पाहता मैदानामध्ये आता विकेटची पडझड झाली, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय समीर पाटील, हा देखील कळवे गावाला बिलॉंग करतो खेळाडू। एका बाजूने उंबरडेचा पण तुम्ही पाहताय निखिल पाटीलला, आणि संघाचे मालक देखील दिगंबर नागे आणि आमचे गोट्याबाई उंबरडे त्यांच्या माध्यमातून हा संघ खेळतो। डीजे स्पोर्ट्स अँड प्रुवा 11 संघ, आणि एका बाजूने स्वप्नील मात्रे यांचा हा संघ RB11, या 2 टीमच्या दरम्यान लढत। आणि मैदानाच्या आतमध्ये सुयोग वारके हा गोलंदाज आहे, चांगला लेदर क्रिकेटर आहे, आपण पाहिला जिते विभाग प्रीमियर लीग मध्ये भरपूर इम्प्रेस केले या खेळाडूनं। आणि जो खेळाडू आता बाद झाला पहिला तो म्हणजे प्रसाद पाटील, गतवर्षी हमरापूर विभाग लीगचं पहिलं पर्व, त्या पहिल्या पर्वातला सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरलेला खेळाडू, तो मात्र इथे बाद झाला। आता प्रेशर थोडंसं क्रिएट होईल कदाचित डीजे स्पोर्ट्स अँड प्रुवा 11 टीम वरती, परंतु धावसंख्या जर आपण पाहिली, धावगती प्रचंड वाढली आहे, आणि या मॅच मध्ये 69 धावांचा पाठलाग हा फलंदाजी करणाऱ्या संघाला करायचा आहे। प्रत्येक बॉलच्या आगेच मात्र फिल्डिंग रेशेशन मध्ये बदल केला जातोय। लॉंग ऑफ मध्ये स्वतः शेखर भगत, त्यानंतर वैजनाथ लॉंग ऑन मध्ये आहेत, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला। सेकंड ओव्हर मध्ये सुयोग वारके हा गोलंदाज आता कमबॅक करण्याच्या तयारीत आहे, त्याला स्पीडअप करायची विनंती आहे। बघा लक्ष ठेवा तुम्ही, सेकंड पॉवर प्लेचा षटक आहे, जर का आता बॉल डिलिव्हर झाला असता तर नो बॉल पंचांनी घोषित केला असता, कारण 3च क्षेत्ररक्षक तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर सेकंड पॉवर प्ले मध्ये ठेवू शकता। फिर से एक बार जहां तक रिवर्स शॉट अटेंड करने की कोशिश की थी, सफल नहीं हुए। मैंने पहले भी कहा था कि रिवर्स शॉट का जन्म हुआ था 2007 में, केविन पीटरसन ने खेला था, और जिस तरह से देखा उसके बाद हर कोई खिलाड़ी ये शॉट अटेंड करने लगा, और वैसा ही कई शॉट खेलने की कोशिश की। इससे पहले देखा था कि अपने कि उस इनिंग में
कुमार ने शॉट खेला था रिवर्स शॉट, सफल भी हुए थे, लेकिन इस बार समीर को सफलता नहीं मिली। लेकिन जहां तक देखा जाए डॉट गेंद की समाप्ति होती हुई और इस ओवर की, इस पावर प्ले ओवर की ये आखिरी गेंद शेष। सहयोग ने कमबैक किया, क्या कमबैक किया, मानना पड़ेगा कमबैक जिस तरह से किया था। और ये गेंद फुल टॉस गेंद, डीप एक्स्ट्रा कवर की समय गोली की रफ्तार की तरह गेंद आखिर में जीत हुई गेंद की, और ये डाबर च्यवनप्राश चौका डीजे। धन्यवाद डीजे मास्टर्स। टीम का स्कोर जाके रुका 29-29, लॉस ऑफ द 1 विकेट। डीजे स्पोर्ट अभी भी जीतने के लिए 24 गेंदों में 40 रन की दरकार है कि देखा जाए हर ओवर में 10 का एवरेज, तो यकीनन जो कमबैक कर रहा था वो काफी अच्छा काम किया प्रसाद ने, क्योंकि पावर प्ले के ओवर में जितने रन बटोरने थे उतने उन्होंने बटोर दिए हैं। अच्छी बल्लेबाजी की, लेकिन देखेंगे समीर जिन्होंने आने के बाद चौके के साथ खाता खोला अपना, और टीम का स्कोर अभी भी 29-29। तो ओवर के बाद चलो स्पीड अप लिया, कप्तान से विनती है कि काफी वक्त बीत चुका है। 29 रन 29, लॉस ऑफ द 1 विकेट। तर 2 षटकांचा खेळ संपला आणि विनंती आली RB11 संघाला आपण स्पीडअप करा। 6 षटकांसाठी तुम्हाला या ठिकाणी जवळजवळ 30 मिनिटाचा कालावधी दिला गेलाय, तर या 30 मिनिटांमध्ये आपण ही इनिंग समाप्त करायची आहे। आता येणारे बॉल असतील 24 आणि धावा करायच्या त्यामध्ये 40, म्हणजे प्रत्येक षटकामागे 10.00 च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा, तो म्हणजे डीजे स्पोर्ट्स अँड स्पृहा 11 टीमला। समोर फलंदाज आहे निखिल पाटील आणि एका बाजूने बाधा टॉसटॅकिंग हेडला समीर पाटील या खेळाडूला। निखिल माळी हा खेळाडू आहे स्ट्राइक एंड मध्ये, जो उंबर्डे गावाला बिलॉंग करतात। एका बाजूने नॉनस्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे समीर पाटील कळवे गावाचा खेळाडू। गोलंदाजी मार्क मध्ये तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय वैभव उंबरड्याचाच हा देखील गोलंदाज आहे, त्यामुळे आता निखिलच्या अगेन्स्ट त्याला बरेच डावपेच देखील माहिती आहेत, त्यामुळे चांगली गोलंदाजीची अपेक्षा करूया त्याच्याकडून। बघा हा हलवार पद्धतीने बॉल डिलिव्हर केला, परंतु इनसाइड आउटचा लाजवाब फटका, बॉल मात्र निघून गेला सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप हा चौकार। तेवीस बॉल आणि 36 धावा। वैभव ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, लेदर क्रिकेट जर तुम्ही खेळत असाल तर तुम्हाला ग्रिप मिळते बॉलला टर्न करण्यासाठी, परंतु इथे तुम्हाला टेनिस बॉल भरपूर वळवायचा आहे। तो प्रयत्न आणि कमबॅक, यावेळेस बॉल खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय, कशा पद्धतीने वळण नव्हतं बॉलला, सरळ बॉल मात्र निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। तदनंतरचा हा निर्धाव चेंडू, आता 22 चेंडू आणि धावा करायच्या 36 विजयासाठी, ते म्हणजे डीजे स्पोर्ट्स अँड स्पृहा 11 टीमला। इथे हा फटका फसला, लीडिंग एज लागली, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल ट्रॅव्हल करतो, निर्जन सरी बॉल पडला आणि तदनंतर मात्र या 2 धावा देखील आल्या बॅटिंग करणाऱ्या संघाला, आणि या 2 धाब्याने मात्र संघ पुढे चाललाय। धावसंख्येचा आपण विचार केला, धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 35 धावा। गडी पास झालेत, एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली प्रसाद आणि निखिल माळी या 2 खेळाडूंमध्ये। त्यानंतर मात्र समीर आलाय त्याच्यासोबत त्याला सहकार्य करण्यासाठी, चांगली साथ देण्यासाठी, आणि एका बाजूने मात्र चांगली खेळी कसा करतो निखिल माळी हा खेळाडू। पेन ग्रामीण आणि शहर सर्व खेळाडू तुम्हाला पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील, आणि आज तिसरा दिवस लीग स्टेजचा। इथे खूप चांगला फटका, लाजवाब टायमिंग, बॉल मात्र सरळ चाललाय। भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियनला सलामी देणारा हा षटकार येतोय निखिल माळीच्या बॅटमधून। जिस तरह देखा देख, घुटना टेक और तमाशा देख, क्या शॉट लगाया, और इस शॉट के साथ टीम का स्कोर जाके रुका 41। 20 गेंदों में 28 रन चाहिए अभी भी। अगेन्स्ट द टर्न चांगली फलंदाजी आपण पहिल्या दिवशी सुनील पाटील हा खेळाडू ओरोलीचा होता, त्याने देखील दीपकच्या अगेन्स्ट अशी फटकेबाजी केली, त्यांनी काल त्याला बाई देखील मिळाली, त्याला शुभेच्छा असतील। इथे इनसाइड आउट, अजून एक चांगला कलात्मक फटका, यावेळेस कव्हरला बीट केलंय, आणि हे टॅलेंट आहे निखिल माळीचं, आणि हे टॅलेंट आहे
पेन ग्रामीणच्या क्रिकेटचा हा षटकार येतोय. तर या बॉलवरती षटकाराला तर स्वरूप ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिकाला निखिल माळी या खेळाडूला. आणि भरपूर आक्रमकता आपण निखिलची पाहिली. बघा मैदानाच्या चौफेर फटकेबाजी हा खेळाडू खेळ करतोय, त्यामुळे त्याची गुणवत्ता, त्याचा क्लास तुम्हाला या इनिंग मध्ये इथे पाहायला मिळाला. खूप चांगली फटकेबाजी, फुलटॉस होता आता त्या दिशेने, पण तो फिल्डर आहे त्या ठिकाणी, ते एलिव्हेशन कमी होतं. सरळ बॉल गेला मात्र शतरक्षकाच्या हातामध्ये, पण तो एक खूप चांगली इनिंग मात्र साकारली या खेळाडूनं. 27 धावांचं योगदान 9 चेंडूमध्ये देऊन मात्र हा खेळाडू आता बाद होतोय. आणि तदनंतर मात्र दुसरा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. देखा जाए आने वाली 18 गेंदों में 22 रन की दरकार. काफी बढ़िया बल्लेबाजी मैं कहूंगा. आणि आमचा नक्कीच आमचा मित्र प्रसाद शिंदे याला देखील विनंती असेल त्यांनी देखील मंचावर यायचं आहे. 18 गेंदों में 22 रन की अभी भी दरकार. और जिस तरह देखा तो 3 ओवरों में तगड़ी बल्लेबाजी की थी. पहले ओवर में आए थे 16 रन, दूसरे ओवर में आए 13 रन और तीसरे ओवर में 18 रन. यानी कि देखा जाए आने वाले 18 गेंदों में 22 रन की दरकार. दर्शक भी देखते कि क्या बल्लेबाजी हो रही है डीजे स्पोर्ट पुरुषा 11 टीम की. तारीफ करनी पड़ेगी. और अरवी इलेवन को कमबैक करना है तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. लेकिन जिस तरह से बल्लेबाज अब तक हावी हो चुके हैं, ऐसा लग नहीं रहा कि कमबैक कर सकते हैं. लेकिन क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता. जिस तरह से कहा था अपने यूट्यूब के माध्यम से, देखा था कि एक गेंद में 6 रन चाहिए थे तो गेंदबाज ने 6 की 6 गेंदें वाइड डाली. देसाई और जूनी डोंबिवली के बीच का मुकाबला था. आखिरी गेंद में 6 रन चाहिए तो सबको लगा कि ये मैच अब तक छक्का मारेगा या डॉट करेंगे. लेकिन गेंदबाज ने कुछ अलग ही किया कि उन्होंने 6 की 6 गेंदें वाइड डाली और वो मैच जीता था देसाई टीम ने. ये क्रिकेट है, क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता. लेकिन देखेंगे आने वाली 18 गेंदें और 22 रन की दरकार. स्ट्राइक के ऊपर आने वाले नए बल्लेबाज प्रथमेश पाटिल, खारसापुले से बिलोंग करते हैं. काफी अच्छे ऑलराउंडर है और तगड़ी बल्लेबाजी उनके कंधों में है. शोल्डर मजबूत हो तो शॉट काफी तगड़ा जाता है दोस्तों, इसलिए फिट रहना चाहिए. और गेंदबाजी के लिए अभिषेक खातू, जिन्होंने पहली ओवर फेंकी थी और पहले ओवर में उन्होंने 16 रन दिए थे. 18 गेंदे 22 रन. आने वाली 18 गेंदों का खेल अभी भी बाकी है. जो आइकॉन है वो गेंदबाजी करेंगे अभिषेक खातू की पहली गेंद. और ये थोड़ी उछाल हुई थी गेंद और अच्छी कैच. जैसे देखा जाए कि टकराने वाली बात थी ये, लेकिन बढ़िया कैच लिया डीजे. लगता साउंड लगाया था, सबको हैरान किया कि सबकी निगाह आनी चाहिए डीजे मास्टर की तरफ, क्योंकि देखा जाए बड़ा विकेट मिलता है. और उसके जगह पे नए बल्लेबाज दिगंबर नागे डीजे.
हॅलो 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 लगातार 5 चेंडू निर्धाव आणि या सामन्यामध्ये आता पुन्हा एकदा आयकॉन खेळाडू संघनायक कमबॅक करतो अभिषेक खातू समोर टीम ओनर या ठिकाणी दिगंबर नागे वन ऑफ द लिजंड अनुभवी खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आला आता प्रेशर हा वाढलाय बॅटिंग करण्या टीम वरती पुन्हा एकदा वेगवान बॉल या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक दुसरं मेडन षटक आहे तर एकदा जोरदार डाव द्या अभिषेक खातू या गोलंदाजासाठी बघा क्रुशियल मोमेंटला मात्र त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली जिथे 18 बॉल 22 धावांची गरज होती तिथे मात्र हा मेडन षटक आला त्यामुळे आता येणारे 12 बॉल आणि 22 धावांची गरज असेल ती म्हणजे डीजे स्पोर्ट्स अँड प्रुवा 11 टीमला प्रेशर हा वाढलाय बॅटिंग करणाऱ्या संघावरती लाजवाब कमबॅक और जिस तरह से मैंने पहले कहा था सर कि ये मैच है कुछ भी हो सकता है और वैसे कि देखा जाए वैसा ही हुआ क्यों आइकॉन खिलाड़ी चुना गया अभिषेक खातू को और उन्होंने डाली मेडन गेंद ओवर मेडन फेंकी और उसकी वजह देखा जाए आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 22 रन की दरकार। अब बस प्रणील स्ट्राइक के ऊपर जो कानोवा से बिलाम करते एक जबरदस्त बल्लेबाज है लेकिन देखेंगे आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए चाहिए दोस्तों 22 रन यानी कि हर ओवर में 11 का रन रेट चलना पड़ेगा। जिस पोजीशन में थे कि 18 गेंदें और 22 रन चाहिए थे वहां यह समीकरण हो चुका है आने वाली 12 गेंदें और 22 रन 12 बॉल आणि 22 धावा वाशी विभाग संघटनेमधला हा खेळाडू नुकतंच एका स्पर्धेमध्ये ज्याने अर्धशतक केलं 54 धावा केल्या तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रणील आणि दुसऱ्या बाजूने मात्र आता दिगंबर नागे अपयश हे खरं तुम्हाला तुमच्या जर का पदरी येत असेल तर तुम्हाला इथे संघर्ष करावा लागेल प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी मार्गवती गोलंदाज तयार कुमार पाटील यावेळेस बॉल चांगला फटका देखील तेवढा सुंदर लॉफ केलाय फक्त या ठिकाणी बॉलला आणि लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून मात्र बॉल गेला सीमारेषा पार 6 धाब्यासाठी प्रणील म्हात्रेच्या बॅट मधून होतोय हा दर्जेदार षटकार तो 11 बॉल आणि आता 16 धावांची गरज बघा कन्सिस्टंट परफॉर्मन्स कारण तुम्हाला मिळालेलं यश तुम्हाला मिळालेली प्रसिद्धी तुम्हाला टिकवून ठेवणं ही मोठी तुमची जबाबदारी असते आणि इथे मात्र सातत्य टिकवलं या खेळाडूनं पहिल्या बॉलवरती त्यानं सिद्ध देखील केलं त्याच्या बॅटमधून आता हा षटकार आलाय आमचे पत्रकार विनायकदादा पाटील यांचे तर शुभागमन झालं त्यांचंही सहर्ष स्वागत 11 चेंडू आणि आता 16 धावांची गरज यावेळेस गती परिवर्तन धीम्या गतीने टाकलेला बॉल थोडासा वलन घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय तदनंतरचा हा निर्धाव चेंडू शेवटचे बॉल असेल 10 आणि धावा करायच्या 16 10 चेंडू आणि 16 धावांची गरज मागच्या षटकामध्ये कमालीचं कमबॅक करून दिलं होतं अभिषेक खातून त्यानंतर मात्र आता पहिल्या बॉलवरती षटकारला तदनंतर हा निर्धाव चेंडू आलाय म्हणजे येणाऱ्या 4 बॉलवरती किमान 5 ते 6 धावा जरी आल्या तरी शेवटच्या षटकामध्ये संघर्ष करता येईल बॅटिंग करणाऱ्या डीजे स्पोर्ट्स पूर्वा 11 टीमला गोलंदाज पुन्हा लेफ्ट हँड राऊंड विकेट फुलटॉस आहे कमबॅक या सामन्यामध्ये करत असताना कुमार पाटील जो वरडी गावाला बिलॉंग करतोय त्याने मात्र लगातार 2 चेंडू निर्धाव फेकले पहिला बॉल सरळ आपण पहिला 20 मध्ये फटका पाहायला मिळाला त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक कुमार पाटील कडून झालंय आता शेवटचे बॉल असतील 9 धावा करायच्या 16 9 चेंडू आणि 16 धावा हा हे 3 बॉल भरपूर निर्णायक असतील या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 3 बॉल आणि 9 बॉल आणि आता 16 धावांची गरज कुमार पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं टॅपिंग क्रिकेट बघा दबाव आहे प्रेशर आहे मोठ्या स्पर्धेचा प्रणील म्हात्रे या फलंदाजावरती मागच्या षटकामध्ये सलग 6 चेंडू निर्धाव फेकले आणि त्यानंतर मात्र 7व्या बॉलवरती षटकार आला आणि पुन्हा 3 चेंडू निर्धाव त्यामुळे प्रेशर हे वाढत चाललंय बॅटिंग करणाऱ्या डीजे स्पोर्ट्स अँड स्प्रुबा 11 टीम वरती अजूनही बॉल असेल 8 धावा करायच्या 16 8 चेंडू आणि 16 धावांची गरज इथे देखील ऑन ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट बॉलला ढकलले लॉंगॉनच्या दिशेने फक्त सिंगल रन आली या बॉलवरती आणि या सिंगल नंतर मात्र कॅल्क्युलेशन जर तुम्ही पाहिलं 7 बॉल आणि 15 धावांची गरज 7 चेंडू आणि 15 धावा हा सामना आपण जर पाहिला क्षणाक्षणाला रंग बदलत चाललाय
चौथ्या षटकामध्ये पूर्णपणे चुकला होता खरं तर फिल्डिंग करणार टीमच्या बाजूला. आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार लागून कमबॅक केलं होतं प्रणीलनं. तदनंतर मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकले आणि प्रेशर क्रिएट केला बॅटिंग करणार टीमवरती कुमार पाटील या गोलंदाजाने. 7 बॉल 15 धावा. समोर दिगंबर नागे, बराच काल क्रिकेटचा अनुभव असणारा खेळाडू, स्ट्रायकिंग एंड कडे आलाय. ऑन साइड मध्ये हा फटका आणि यावेळेस मात्र ज्या खेळाडूने सलग 4 बॉल निर्धाव खेळून काढले तो खेळाडू संघ मालक दिगंबर नागेच्या बॅटमध्ये होतोय. निर्णायक क्षणाला हा निर्णायक षटकार. षटकाची सुरुवात चांगली, शेवट चांगला. पहिल्या बॉलवरती षटकार, शेवटच्या बॉलवरती षटकार. एकूण 13 धावा या षटकामध्ये आल्या बॅटिंग करणाऱ्या डीजे स्पोर्ट्स अँड स्पुबा 11 टीमला. त्यामुळे येणारे बॉल असेल 6, धावा करायच्या त्या म्हणजे 9. निकला भाव से टक्कर. चला, समीर अँड स्विझा 11 टीमचे कॅप्टन हरेश गावण आपण देखील सज्ज राहायचा पुढच्या लढतीसाठी, कारण आम्ही राऊंड रॉबिन मेथडच्या नुसार मात्र ही स्पर्धा खेळवतोय. दर दिवशी 5 सामने, त्यातून 2 संघ टॉप 6 मध्ये क्वालिफाय होतील आणि तिसऱ्या सामन्यामध्ये जिंकेल तो खऱ्या अर्थानं अ श्रेणीचा संघ असेल, तो टॉप 6 मध्ये पोहोचेल. आणि त्यानंतर मात्र त्यातून जो पराभूत होईल तो मात्र लुजर आणि लुजर मध्ये जो जिंकेल चौथा सामना त्याच्यासोबत पाचवा सामना करेल आणि मग तो संघ टॉप 6 मध्ये जाईल. त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. सुयोग बारके अतिशय चांगला गोलंदाज आहे या टीमचा. त्याच्या हातामध्ये मात्र आता पहिल्या सामन्याचं भविष्य सोपवलंय. स्वप्नील म्हात्रे, अभिषेक खातू या 2 प्रमुख खेळाडूंनी. धावा रोखायच्या 9 6 बॉल मध्ये आणि समोर प्रनिल म्हात्रे हा फलंदाज. पहिले 3 चेंडू बरंच काय सांगून जातील या सामन्याचं भविष्य. फुलटॉस आहे, ऑन ड्राईव्हचा हा फटका, वळण दिला बॉलला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त सिंगल आली या बॉलवरती. आता कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं, शेवटचे 5 बॉल आणि 8 धावांची गरज. 5 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण आलंय. म्हणजे टेन्शन आहे दोन्ही संघाच्या बाजूला, कारण एखाद दुसरा निर्धाव चेंडू पूर्णपणे कमबॅक करून देईल खऱ्या तर तुम्ही या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या आरबी 11 टीमला. आणि एखादा मोठा फटका किंवा सिंगलला जरी डबल मध्ये रोटेट केलं तरी प्रेशर क्रिएट होईल फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. त्यामुळे हा सामना आता भरपूर क्रुशल कंडिशनला आलाय, गंभीर परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. 5 बॉल 8 धावा रोकेल का सुयोग बारके हे पाहावं लागेल. यावेळेस कट केल्या बॉलला पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अतिशय वेगानं मात्र सिंगल रन पूर्ण केली आहे. एका धावांचा संग्रह करत मात्र हा संघ आता पुढे चाललाय. शेवटचे आता बॉल असतील 4, धावा करायच्या 7. 4 चेंडू आणि 7 धावा. आणि या क्षणाला जर का एखादा विकेट जर घेतला तर प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये, कारण असे आपण बरेचसे सामने पाहिले सातत्याने हाय व्होल्टेज होताना. आता हा सामना देखील रोमांचक परिस्थितीमध्ये पुढे चाललाय आणि या मॅच मध्ये आता धावा रोखायच्या आहेत गोलंदाज सुयोग वारकेला. 4 बॉल 7 धावा. ज्या प्रणीलच्या बॅटमधून षटकार आला होता तो प्रणील पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग मंदार दाडवे हा खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग परंतु ओव्हरथ्रो झाला. बघा, एक चूक तुम्हाला तुमच्या संघाला पराभवाकडे घेऊन जाईल. आणि इथे मात्र या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं दोन्ही खेळाडूंनी. आता शेवटचे बॉल असेल 3, धावा करायचे 5. जेव्हा डावाला सुरुवात झाली पहिल्या इनिंगला असं वाटतं मंदार धाडवे कदाचित सलामीला येईल, कारण या वर्षीचा भरपूर इन्फॉर्म असा खेळाडू आहे, चांगला आक्रमक फलंदाज आहे, पण तो 7व्या क्रमांकावरती आला. आणि या मॅच मध्ये आता तुम्ही पाहता 3 बॉल मध्ये 5 धावा करायच्या बॅटिंग करणाऱ्या डीजे स्पोर्ट्स अँड स्पुबा 11 टीमला. गोलंदाज सुयोग वारके आपल्या भातातील चांगले गोलंदाज चेंडू फेकतोय आणि त्याला या धावा देखील रोखायच्या. त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी देखील तेवढाच महत्वाचा असेल. समोर प्रणील तयार. इथे देखील 5वा बॉल, प्रेशर क्रिएट केलाय फलंदाजी करणाऱ्या संघावरती. आता 2 चेंडू 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 2 बॉल मध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका हा खेळावाच लागेल. आणि प्रनिलकडे ती क्षमता आहे, त्याने दाखवून देखील दिलं. आपण पाहिलं मागच्या षटकामध्ये खूप चांगला फटका सजवला होता कुमार पाटीलच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉल होती. आता 2 बॉल मध्ये एक मोठा फटका केलायचा प्रणीलला, तर एका बाजूने मात्र निर्धाव चेंडू फेकायचे आहेत. अकूट टप्प्याचा बॉल फिरून मारलाय, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मात्र बॉल गेलाय. या बॉल वरती आली फक्त सिंगल
हा सामना आता मात्र तुम्ही पाहताय रोमांचक परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल 1 आणि 4 धाबांची गरज. बघा पहिल्या 5 बॉल होती फक्त त्याने 5 धाबा खर्च केल्या आणि प्रेशर क्रिएट केला डीजे स्पोर्ट्स अँड स्प्रुवा 11 टीम वरती. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना पूर्णपणे बॅलन्स आहे कारण या मॅच मध्ये आता विजयासाठी धाबा करायच्या 4. दिगंबर नागे महाराष्ट्र पोलीस दलाचे हे कर्मचारी आहेत आणि स्वतः संघ मालक देखील आहेत. त्यांच्या समवेत आमचे गोट्याबाई टीमचे संघ मालक आहेत आणि जवळजवळ 1200 लोक हा सामना सध्या लाईव्ह एन्जॉय करतायत. हेमंतचा तर की आम्ही उल्लेख करू हे देखील संघ मालक आहेत. परंतु या मॅच मध्ये आपल्या संघाचा कोसलता डाव एका बाजूने दिगंबर नागे सावरेल का की दुसऱ्या बाजूने मात्र या सामन्यामध्ये हिरो बनेल सुयोग वारके. ह्या मात्र येणारा काळ सांगेल, हे मात्र येणारा एक चेंडू सांगेल. 1 बॉल 4 धाबांची गरज. चला स्पीडअप करायचं प्लीज, विनंती आहे. बऱ्याचशा नियमावलीचं तुम्हाला इथे पालन करायचं. शेवटचा 1 बॉल. टेन्शन वाढलं दोन्ही संघाच्या खेम्यामध्ये. कोण जिंकेल हा सामना, बॅटिंग करणारा संघ की फिल्डिंग करणारा संघ. एकदा जोरदार टाळ्या होत्या मॅच साठी. शेवटचा 1 बॉल आणि 4 धावा. इथे हा निर्धाव चेंडू आणि या मॅच मध्ये मात्र निसटलेला विजय त्याने पुन्हा एकदा आपल्या संघाच्या बाजूने खेचून आलाय. संघ आहे तो म्हणजे आरबी 11. तर या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आरबी 11 टीमचे कॅप्टन अभिषेक खातूम आणि एका बाजूने मी हरीश गाबण समीर अँड स्विझा 11 टीमच्या कॅप्टनला विनंती करेन. सन्माननीय राजादा म्हात्रे यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत दोन टीमच्या दरम्यान. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आम्ही देतोय. ज्यानं शेवटच्या षटकामध्ये 9 धावा रोखल्या तो सुयोग वारके ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बघा फक्त 5 धावा दिल्या आणि निर्णायक क्षणाला मात्र या धावा रोखत